हाय वेलकम. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अच्छा, काल अमर मॅडम तुमचं नाव काय आहे? अमर ते मुलाचं नाव आहे. तुमच्या नावाने जॉईन व्हा ना, म्हणजे मला नाव घ्यायला बरं होईल. अनम्यूट करा, अनम्यूट करा. माझं नाव सुनैना आहे. हे भैयाचा फोन आहे ना, अच्छा, माझ्याकडे ठीक फोन आहे. नाही. ओके मॅडम, ओके. सुनेना. ठीक आहे. कालचा क्लास जॉईन नाही केला वाटते, तुम्ही बघितला का? हो, मी घरी नव्हते, अच्छा, ठीक आहे. बाहेर गेले होते. हो. अच्छा, गार्बेज काढला नसेल तर नक्की काढा. तुम्ही ज्या उद्देशाने माझ्यासोबत जुळले आहे ना, जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या उद्देशापर्यंत तुम्ही पोहोचणार नाही. मी सरळ सांगते एका शब्दामध्ये. जिथं ऍक्शन आली तिथं रिझल्ट येतो, हे सगळ्यांना माहित आहे. आपण ऍडमिशन करायला जातो मुलांचा, जातो ना ऍडमिशन, तेव्हाच त्या मुलाला एंट्री देणार नाही. तुम्ही म्हणा मी घरीच बसतो आणि सरळ पहिल्याच दिवशी नेऊन पोहोचवतो त्याला शाळेत, तर त्याला एंट्री मिळेल का? मग तुम्हाला तुमच्यासाठी काही करावंच लागेल ना, नक्की करा. ठीक आहे. आणि क्लास थोडा मन लावून करा, कारण माझे गुरु नेहमी म्हणतात रेकीला आपण निवडत नाही, आपली काहीच हे नाहीये रेकीला निवडण्याची. ते ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला निवडते, आपली परिस्थिती पाहून, आपण किती डाऊन झालोय ना ते बघून. पण त्याचं बी महत्व लोकांना कळत नाही. लोक उगाच काहीतरी उद्देश घेऊन येतात. बरं, रेकी बद्दल ऐकलं का कधी? रेकी शब्द ऐकला का? कोणीतरी ऐकला का रेकी शब्द? ऐकला. रेकी शब्द ऐकला असेल तुम्ही. मला बॅकग्राऊंड साऊंड कोणाचा येतं? थोडं म्यूट करा ना. ठीक आहे. रेकी शब्द न्यूज मध्ये ऐकला असेल. रेकी म्हणजे बघा, एखादा कारखाना कुणाला ओपन करायचा असतो, त्यामध्ये जे कस्टमर येतात, जे पाहणी करायला लागते, जे मजूर लागते, ती रेकी वेगळी. त्या रेकीला फ्रेंच शब्द येतो, ती रेकी वेगळी. ती म्हणजे त्या सगळ्या गोष्टीची पाहणी करणं, म्हणजे ती रेकी वेगळी. हा रेकी शब्द जापानी आहे. आपल्या भारतातला शब्द नाही आहे हा रेकी. आपल्याकडे स्पर्श चिकित्सा म्हटलं जाते रेकीला. आणि याचा उल्लेख अगोदरच्या काळापासून महाभारत, तथागत गौतम बुद्धांनी लिहिलेल्या त्या पुस्तकामध्ये आहे, स्पर्श चिकित्सा. ठीक आहे. तर रेकी म्हणजे काय? रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती. सर्वव्यापी जीवनशक्ती. सर्वव्यापी म्हणजे अख्खं जग आलं ना त्याच्यामध्ये. तुमच्यात, माझ्यात, प्राण्यात, प्रत्येक वस्तूला, औरामध्ये, सगळ्या वस्तूमध्ये, झाडांमध्ये एनर्जी आहे. ठीक आहे. ती एनर्जी फक्त गुरुद्वारे ऍक्टिव्ह करायची आहे. आज जे तुम्ही दिसता ना, जो याच्यामध्ये शक्तिपात होत असतो. जेव्हा शक्तिपात होतो ना, जेव्हा शक्तिपात झाली की तुमच्या ते एनर्जी ऍक्टिव्हेट करून दिल्या जाते. आणि खरं सांगते मी, नॅचरली ग्लो येते चेहऱ्यावर. त्या दिवशी समजून जायचं आपल्या एनर्जी ऍक्टिव्ह झालेल्या आहे. आता याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे? आजकालचा एक दिवस झाला, 4 दिवसचा क्लास असतो. आजचा पकडून आता 3 क्लास बाकी आहे. यामध्ये शिकणार आहे आपण आनंदी जीवन कसं जगायचं. रेकी सोबत आनंदी जीवन कसं जगायचं. एक मिनिट, मी पेज काढते. एक डीप लेवलवर आज एक मेडिटेशन घेणार आहे मी. सगळेजण मेडिटेशन करा. मेडिटेशनचा रिझल्ट खूप छान आहे, भारी आहे. ठीक आहे. रेकी नावाच्या पॉझिटिव्ह ऊर्जेसोबत तुमची ओळख करून देणार आहे. त्यासोबतच एंजेलिक पॉवरफुल सिम्बॉल मी तुम्हाला देणार आहे. जे सिम्बॉल आहे ते एंजेलिक सिम्बॉल आहे. ठीक आहे. रिझल्ट त्याचा 100% आहे. कुणी जर युज केला असेल तर अनुभव आलाच असेल. अनंत प्रेम, हेल्थ सिम्बॉल वगैरे. ते जिवू सिम्बॉल एंजेलिक सिम्बॉल आहे. त्यानंतर मी एक मनी मंत्र देणार आहे शेवटच्या दिवशी. अरे म्यूट करा, असं नका करू प्लीज. तुम्हाला माझाच आवाज ऐकायचा आहे. मला खरंच ते रेकॉर्ड होते ना, माझा आवाज समजत नाही. पुन्हा स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला आणि इतराला हील करू शकणार आहे. ठीक आहे. तुम्ही हे तर एकी लेवलवर आहे, पण याच्या समोर इथून पुढे तुम्ही हा स्पर्श न करता जगाच्या पाठीवर विदाऊट टच केल्याने तुम्ही हिलिंग सुद्धा करू शकणार आहे. एवढं आहे. बाकी रेकीला तुम्ही तर मागता मागता थकान, पण रेकी देता देता थकणार नाही, एवढी पॉवर आहे. फक्त ट्रस्ट असेल तरच जुळाचं रेकी सोबत. व्हिडिओ ऑफ करून जो बसला त्याला रिझल्ट येत नाही, हे 100% मी गॅरंटीने देतोय ते लिहून. त्याला तो कनेक्टच होत नाही एनर्जी सोबत. आपणच एनर्जी आहे. ऍक्च्युली माझं हे 2 हात पाय शरीर हे मी नाही आहे, माझी एनर्जी आहे ही. तुम्ही पण एनर्जीच आहे. आणि आपण एनर्जीवर वर्क करतो. आणि एनर्जीच्या क्लासमध्ये व्हिडिओ ऑफ करून बसणं म्हणजे मी तुमच्यासोबत कनेक्ट कशी होऊ. मग तेच झालं ना, कीर्तन ऐकायला गेलो, कीर्तन ऐकलं, जेवण केलं, घरी बांधून बी आणलं, झालं खतं.
ते मतलब तोच झाला कीर्तन सारखा 5 दिवसाचं फ्री असते तसं माझं 5 दिवसाचं. मी 5 दिवसात तुम्हाला एवढं जीव ओतून देणार आहे तर ते कीर्तनामध्ये नका करू बाबा माझं. कीर्तनवाल्याला पैसे भेटते, मी काहीच नाही घेतलं 5 दिवसाच्या क्लासमध्ये, है ना. म्हणून या जरा व्हिडिओ समोर, चांगलं वाटेल मला. 7 चक्रावर अख्खं जीवन आपलं आहे. 7 चक्र आणि औरा हा जर ज्यांना समजला त्यांनी आपलं आयुष्य बदललं म्हणून समजून जायचं. त्यात उदाहरण मी आमच्या इथे आहे, क्लासमध्येच आहे प्रेझेंट. 7 चक्र शिकायचं सगळ्यात महत्वाचं ते मी उद्या शिकवणार आहे तुम्हाला. 7 चक्र शिकल्यानंतर त्याच्यावर मेडिटेशन पण घेणार आहे 7 चक्राचं. त्यानंतर तुम्हाला जर नकारात्मक विचार आले, नकारात्मक थॉट, काही व्यक्ती आठवला, म्हणजे कोणी आठवतात बघा आपल्याला कसं तरी फिलिंग येतं निगेटिव्ह, तर एक सांग, त्यासाठी मी तुम्हाला कट डिलीट करण्यासाठी एक सेंटेन्स पण सांगणारच आहे. कालच सांगितलं, पुन्हा सांगणार आहे, रिपीट करेल. निगेटिव्ह ऊर्जांना तुम्ही कसं रिमूव्ह कराल तुमच्या लाईफमध्ये ते सुद्धा शिकवणार आहे. त्यानंतर शक्तिपात होणार आहे आणि शेवटच्या दिवशी प्रश्न उत्तरे सुद्धा घेईल तुम्हाला जर क्लास समजला नाही समजला. आता ही रेखी तुम्हाला तुमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक या सर्व कार्यासाठी उपयोगी पडणार आहे. आपल्याला पाहिजेच काय, मानसिक स्वास्थ्य पाहिजे, शारीरिक शरीरामध्ये आरोग्य बी पाहिजे. पैसा तर पैशाशिवाय राहू शकत नाही आपण, है ना. आणि रिलेशन, सगळ्या नात्यांमध्ये प्रेम पाहिजे सगळ्यांसोबत. मग याच्याऐवजी पाहिजेच काय. आणि बाकी ज्या गोष्टी आहेत, पैसा असल्या तर बाकी गोष्टी आल्याच समजा, तिथे कुठे जायची गरजच नाहीये. एवढं आपण या 3 दिवसामध्ये शिकणार आहे. तर आज आपण शिकू रेकी म्हणजे काय, नेमकं रेकी कोणी डिस्कव्हर केली, रेकी भारतामध्ये कशी आली, याविषयी जाणून घेणार आहे. एक सर्वत्र व्यापी रेकी शक्ती, प्रॅक्टिकलमध्ये आपण या ऊर्जांचा अनुभव घेणारच आहे. आता सहज करणार आहे. शक्तिपात झालं की ती ऊर्जा तुम्हाला स्पर्शाच्या माध्यमातून हाताद्वारे ती जाणवेल. ठीक आहे. रेकीसाठी कुठलंही साधन यूज करायची गरज नाही. तुम्ही स्वतः तुमचं पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे आणि तुमच्या हातामधून ती रेकी प्रवाहित होणार आहे. दुसरं कुठल्याही साधनाची गरज नाही. ही अत्यंत पॉवरफुल ऊर्जा आहे जिच्या उपयोगाने आपण शारीरिक, भावनिक, मानसिक, आध्यात्मिक व आर्थिक लेवलवरच्या समस्या सोडू शकतो. ठीक आहे. व्यक्ती याच गोष्टीमध्ये सफरिंग करतो, प्रत्येक व्यक्ती. तुमच्यासाठी गुगलवर जर गुगलवर गेला ना रेकी इन हॉस्पिटल, तर तुम्हाला डिटेलमध्ये भेटून जाईल. रेकी इन हॉस्पिटल का बरं, कारण अदर कंट्रीमध्ये रशिया, जापान, चीन सारख्या कंट्रीमध्ये हॉस्पिटलमध्ये अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून रेकीचा यूज होतो. आता तुम्ही म्हणाल हॉस्पिटलमध्ये का, कारण या थेरपीनं कॅन्सर सारखे आजार ठीक झाले आहेत, तर बाकीच्या आयुष्यातल्या ज्या प्रॉब्लेम आहे ना त्या खूप नॉर्मल आहे, त्या होणारच आहे सॉल्व्ह. ठीक आहे. कळलं. कॅन्सर म्हणजे किती 4 स्टेजचा कॅन्सर झालाय, ठीक. एका डॉक्टरची वाईफ, त्यांना ते डॉक्टर सगळे फॅमिलीमधले डॉक्टर, त्या मॅडमला तोंडाला फोड आली म्हणून 2 वर्ष त्या मॅडम मिक्सरमध्ये पोळी बारीक करून दुधामध्ये खायच्या. त्या मॅडमला त्या डॉक्टरनी बरं नाही केलं पण रेकीनी बरं केलं. एक ताई होती, त्यांची बहीण 4 स्टेजचा कॅन्सर सांगितलं त्यांना, पण डॉक्टरनी म्हटलं की यांचं आता केमोथेरपी असते ना, ते पण नाही केली, आता यांचं काही खरं नाही बाबा. पण शेवटी त्यांना ते ऍड दिसली, त्यांना असं वाटलं शेवटी मरणार तर आहे पण काहीतरी एक उपाय करून बघू ना, म्हणून त्यांनी रेकीची ऍड आली म्हणून रेकी शिकली आणि त्या मॅडमने त्यांच्या त्या बहिणीवर रेकी शिकली. आता 3 वर्ष झाले त्या मॅडमला काहीच झालं नाही आणि डॉक्टर त्या केस घ्यायला मनाई करत होते. ते डॉक्टरचं ट्रीटमेंट पण चालू आहे त्यांना. एवढे सुंदर सुंदर अनुभव आहे. मुलांचे पर्सेंटेज, नोकरी, तुम्ही जे तुमची इच्छा, इंटेन्शन जोडाल ना रेकी सोबत ते पूर्ण होणार आहे. रेकी विथ इंटेन्शन जसं जोडा, आता तुम्ही नकारात्मक जोडाल तर नकारात्मक होईल, तुम्ही पॉझिटिव्ह जोडाल तर पॉझिटिव्ह होईल. मग इच्छा आपली असते आपल्याला काय जोडायचं आहे त्याच्यासोबत. ठीक आहे. ही ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. म्हणजे अंधश्रद्धेला कुठे थारा आहे का, अंधश्रद्धा आहे का, मग नाहीच. कारण भारतामध्ये थोडं रेकीविषयी वेगळा विचार येतो. पण आज सायन्स सुद्धा प्रूव्ह करून दिलंय की रेकी ही खरंच पॉवरफुल काहीतरी ऊर्जा आहे. हे सायन्सने प्रूव्ह केलंय. तेव्हाच कुठेतरी तुम्ही फेसबुकवर एवढ्या ऍड बघता. ठीक आहे. लोक असेच ऍड नाही लावत, लोक असेच नाही उतरले या फील्डमध्ये. रिझल्ट आहे लोकांना म्हणून उतरले लोक या फील्डमध्ये. आणि बघा सायन्सने क्रिस्टलला पण प्रूव्ह करून दाखवलं की क्रिस्टलमध्ये सुद्धा एनर्जी आहे. तेव्हाच लोक इतकं ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. क्रिस्टल इतके लोक घालतात हातात. भर एज्युकेटेड असो या नसो, सगळे लोक घालतात क्रिस्टलला. पण तुमचा ट्रस्ट महत्वाचा आहे. जिथं ट्रस्ट नाही तिथं घालायचं पण नाही. कारण ते जसं पॉझिटिव्ह एनर्जी कॅच करते त्याचप्रमाणे ते निगेटिव्ह एनर्जी सुद्धा कॅच करते. या रेकीचा उपयोग आपण बालपणापासून करत आलो. आता कसा करत आलो सांगू का. आपलं बाळ जेव्हा रडते तेव्हा बघा ती आई
हात लावताच त्या बाळाला ते बाळ चूप होते. आपलाच अनुभव आहे. होतं ना, आपलंच बाळ कधीतरी रडायचं तर आपण हात लावला की तो लगेच शांत व्हायचं. कारण या हातातून रेकी प्रवाहित होत असते. आपण कधीतरी खूप तणाव, चिंता, डिप्रेशन मध्ये बसलाय आणि कोणीतरी मायेचा हात जरी ठेवला आपल्या खांद्यावर, तरी आपलं अर्ध दुखणं, अर्धा तणाव, चिंता कमी होतो. होतो की नाही होत? अनुभव घ्यायचा. झालाच असेल. माझा तर झाला होता बाबा. पण भारतामध्ये त्या रेकीला काय म्हणतं हे कुठेही कोणालाही अजूनपर्यंत माहित नव्हतं. पण तथागत गौतम बुद्धाच्या कमलसूत्र ग्रंथामध्ये रेकीचा उल्लेख आलेला आहे. त्या रेकीला तिथे स्पर्श चिकित्सा म्हणून उल्लेख आलेला आहे. बघा, तथागत गौतम बुद्धांनी सांगितलंय, अत्त दीप भव, तुम्ही स्वतःचा स्वतः प्रकाश बना. आणि तुम्हाला स्वतःला हील करण्याची पॉवर, तुम्हाला स्वतःला जसं घडवायचं आहे ते तसं बनवण्याची पॉवर तुमच्या आतमध्येच आहे. नक्कीच ना? मी काय तथागत म्हणते गौतम सोनू, बुद्धांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. योग कुठला होता? योग कुठला आहे भारतामधला? एक जण अनम्यूट करा, ज्यांच्याकडे बॅकग्राऊंड साऊंड नाही तो. ते ना रेकॉर्ड मध्ये त्यांचाच आवाज येते खूप. तुम्ही अनम्यूट करा ना. अमर जे नाव येत आहे एवढे अनम्यूट करा. अमर मॅडम अनम्यूट करा. व्हिडिओ ऑफ झाला तुमचा. म्यूटच्या बटनवर दाबा. हम्म. हा मॅडम. मॅडम योग कुठला आहे? सगळ्यांनाच माहित आहे. योग कुठला आहे? योग मला नाही माहिती. आपल्या भारतातलाच आहे योग. पण ते फॉरेनचे लोक आले आणि त्यांनी रिसर्च करून त्याला योगा करून दिला. हा 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 योगा. कळलं का? तशीच रेकी आपल्या भारतातलीच आहे मेन. पण ते आपल्या इथं जपान अंधश्रद्धा मधला होती आहे. त्यामुळे ते अस्तित्वात नाही आले. पण जे तथागत गौतम बुद्धाला जो अनुभव आला मेडिटेशन मध्ये, आपण पण ऍक्टिव्ह करू शकतो. आपण पण तथागत गौतम बुद्ध बनवू शकतो. 12 वर्ष तपस्या करा. आणि या आत्ता कलियुगामध्ये 12 वर्ष तपस्या शक्य आहे का? आपल्या त्यांच्यासारखी तपस्या. तुम्ही उपाशी तरी जरा का असं असं चक्कर येऊन ते झाडही पडन ना, तुम्ही पडा तुमच्या चक्करनं. आपण उपाशी राहू शकत नाही. शक्यच नाही ना. म्हणून तथागत गौतम बुद्ध नाही बनवू शकत, पण त्यांच्या मार्गावर नक्की चालू शकतो आपण ना. आपण आपलं जीवन सुखी बनवू शकतो. ठीक आहे. व्हिडिओ ऑफ केल्याने काय होतं नेमकं मलाच नाही कळत. रेकी विथ इंटेन्शन म्हणून रेकी सोबत त्यांना सकारात्मक कळत नाही आहे ग. विचार जुळा. काय? हा ना, आज मला यावेळची कळत जरा नाहीये खूप त्यांना इथे. मला वेगळेच लोक जुळले यावेळेस. थोडा इंटेन्शनच, मला आधीच माझंच इंटेन्शनच मोबाईल चांगलं वगैरे होतं. कळत नाहीये ते. नूतन कोण जुळले भरपूर आहे, पण हे नाही करून राहिले. मॅडम व्हिडिओ ऑन करा ना. फक्त 1 म्यूट तास आहे हा नूतन स्वतःसाठी मॅडम. आहे. खरं म्हणजे हा 1 तास फक्त स्वतःसाठी आहे. अख्खा दिवस सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण दुसऱ्यासाठी जगतो. भांडे कोणासाठी घासता तुम्ही? तुम्ही एकटीसाठी स्वयंपाक करा बरं, किती भांडे निघते? भांडे कोणासाठी घासता? कपडे कोणासाठी धुता तुम्ही? पूजा कोणासाठी लावता? तुमच्या एकटीसाठी लावता? नाही. भाजीपाला आणायला कुठे जाता? मार्केटमध्ये कुठे जाता? तुमच्या एकटीसाठी जाता आणायला. मग हा फक्त 1 तास तुमचा आहे, फक्त तुमचा. म्हणून ह्या 1 तासामध्ये सगळ्यांना विसरून फक्त स्वतःसाठी द्या हा 1 तास पूर्ण. समोरचा व्यक्ती कुठलाही चार्ज न करता जीव तोडून तुम्हाला शिकवतो ना, तेव्हा तुम्ही बी ऍक्सेप्ट करायला तयार राहा. फ्रीचा मतलब हा कधीच नसतो. फ्री असलं, हा हेच महत्वाचं आहे भारतामध्ये. फ्री जिथं असते ना तिथं व्हॅल्यू नसते. स्पेशली खरंच आहे. आता मी पुढल्या वेळेस चार्ज लावेन. मी पुढल्या वेळेस फ्रीची ऍड बिलकुलही लावणार नाही. चला, थोडंसं एंटरटेनमेंट. राग नका येऊ देऊ. चालते, आपली रियालिटी आहे, ऍक्सेप्ट करायची आहे फक्त. रेकी एवढ्या बघा, रेकी करायला इतक्या ट्रेनिंगची गरज नाही. खूप झालं तर 20 ते 25 दिवसात तुम्ही शिकू शकता. आणि तुम्ही त्याच प्रॅक्टिस सोबत तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह बनवू शकता. आणि तुम्ही तुमच्यासोबत तुमचे घरचे जेवढे काही लोक आहे, आणि एनीवन पकडून घ्या, पूर्ण जगातल्या लोकांसाठी तर तुम्ही करणार नाही, इथं समजलं मला. ज्यांना आपल्यासाठी वेळ नसतो तो जगासाठी करत नाही, आणि ज्यांनी स्वतःसाठी वेळ आहे तो जगासाठी प्रेझेंट असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणून तुम्ही तुमची आणि घरातल्या सगळ्या लोकांची इच्छा पूर्ण करू शकणार आहे या रेकीसोबत. फक्त तुमचं इंटेन्शन चांगलं घेऊन या, पॉझिटिव्ह घेऊन या. आणि बरं, तुम्ही तर मला खूप कमी वयाचे दिसतात. आम्ही ज्या मॅडम, माझे गुरु आहे ना, त्या गुरु मॅडम जवळ 80-80 वर्षाच्या म्हाताऱ्या व्यक्ती आहे.
दोन्ही मेल फिमेल 80 वर्षाचे. आता विचार करा ते का आले असेल त्याच्यामध्ये. तुम्हाला जरी याच्यात काही समोर करायचं नसेल ना, तर ते फक्त निरोगी राहासाठी आले की आमचे 7 चक्र ऍक्टिव्ह राहील ना, तर कमीत कमी आम्हाला काही होणार नाही. ते निरोगी राहासाठी आले फक्त ऍडमिशन घेऊन. जे काही आपल्या जीवनशैलीतून येणारे आजार आहे, सतत विचार माध्यमातून येणारे आजार आहे, हे आपले लाईफस्टाईल असते. आपल्याला बीपी, शुगर, कॅन्सर कुठून होतो? वरतून थोडी येतो. आपल्या अंदरून इनर लेवलवरून जे आपण सफरिंग करतो ना, जे बाहेर एक्सप्लेनच करत नाही कोणासमोर, तर ते आतमध्ये सफरिंग चालू असते ना, त्यामधून हे डिसऑर्डर येतात. मी नाही म्हटलं, सायन्सने म्हटलंय, डॉक्टरांनी प्रूव्ह करून दिलाय. आणि डॉक्टर पण सांगतात. इन्स्टावर बघ जा, किती डॉक्टर लोक किती सारे रील टाकतात याच्यावर, तुम्हाला कॅन्सर का बरं होतो. ऐक जा. आज बघू रेकीचा इतिहास. थोडं स्क्रीन शेअर करते. दिसते का स्क्रीन? एक जण हो अनम्यूट मॅडम, करून बोला. दिसते बघा, मॅडम. हे आहे डॉक्टर मिकाऊसी जापानचे. डॉक्टर मिकाऊसी जापानचे यांनी रेकीला डिस्कव्हर केलेलं आहे. आता यांचं डिटेल मी पीडीएफ पाठवीन तुम्हाला, डिटेलमध्ये वाचून घ्या. हे एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. तेव्हा जेव्हा ते प्राध्यापक होते, तर त्यांच्या स्टुडंटने एक प्रश्न विचारला की जगात एवढे लोक दुःखी आहेत, तर त्यांचं दुःख निवारण करण्यासाठी अशी कुठली तरी थेरपी आहे का की नॅचरली त्या लोकांचं दुःख कमी होईल. म्हणून त्यांनी दुसऱ्याच दिवशी इस्तिफा दिला आणि ते आपल्या शोधामध्ये निघाले. ते भारतात 7 वर्ष राहिले. जेवढे बी पवित्र ग्रंथ आहे आपल्या भारतामध्ये ते सगळे त्यांनी वाचून काढले. तथागत गौतम बुद्धाच्या त्या मठामध्ये राहून त्यांनी 7 वर्ष काढले. सगळ्या पुस्तकाचा डिटेल अभ्यास केला. आपल्याच भारतात नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा जाऊन, चीन, नेपाळमध्ये सुद्धा जाऊन त्यांनी डिटेलमध्ये रिसर्च केला. त्यानंतर ते त्यांच्या देशामध्ये परतले. तेव्हा त्यांनी 21 दिवसाची ध्यान साधना केली. बघा इथे लिहिलंय उपवास. आता 21 दिवसाच्या ध्यान साधनेमध्ये त्यांनी अन्न पाणी त्यागून ती ध्यान साधना केली एका पहाडीवर त्यांच्या सिटीमध्ये. जेव्हा तिथे ध्यान साधना केली तर त्यांना काही दिवसातच, जसं 20 नाही पण शेवटच्या दिवशी त्यांना ते सगळे सिम्बॉल अटून करून मिळाले ब्रह्मांडाच्या थ्रू थर्ड आय चक्रावर. आता हे थर्ड आय चक्र जर तुम्ही ऍक्टिव्ह कराल ना तुमचं, तर तुम्हाला जे पाहिजे तुमच्या आयुष्यात ते तुम्ही त्या उद्देशापर्यंत पोहोचू शकता. एवढं पक्का आहे. ठीक आहे. आणि थर्ड आय चक्र आपण जे नकारात्मक विचार करतो ना, नकारात्मक ऊर्जाने घेरून असतो ना, हे चक्र आपलं ब्लॉक होत असते. त्यामुळे आपण नकारात्मक ऊर्जा, तणाव, चिंता, डिप्रेशन, माझ्या जीवनात मला कोणी प्रेम नाही करत, करते सगळेच. ज्यांना आपल्यासोबत भांडण केलं तो आपल्याला प्रेम करते. आजच त्याची ओळखी करून घ्यायची. आणि जो भांडत नाही तो प्रेम नाही करत आपल्यावर कधीच. म्हणून त्या भांडणाऱ्या व्यक्तीचा राग कधीच करायचा नाही. मग त्यांना ते अटून करून मिळाले ना ते सिम्बॉल. हा, एक आजचा आन्सर तुमच्यासाठी होतो, माझ्या लक्षात नाहीये, पण आन्सर एका जणांसाठी होतं. सॉरी. मी अचानक बोलली बघा, माझ्या तोंडून बोललं. मी म्हणते ना ते बघा, रेकीला मागता मागता थकान देता देता थकत नाही. ती कोणा ना कोणाच्या थ्रू तुमच्यापर्यंत ते आन्सर पाठवत. भेटलं नाही आन्सर एका स्टुडंटला, नाव नाही घेत. मग त्यांना ती ऊर्जा डिस्कव्हर झाल्यानंतर त्यांना गरीबो की सेवा. मग त्यांना वाटलं चला आता मी माझ्या इथे एवढे गरीब लोक आहे यांचीच सेवा करते. त्यांनी निस्वार्थपणाने त्यांना ती ऊर्जा दिली. आणि निस्वार्थपणाने ऊर्जा दिली ना, त्यामुळे काय झालं, ते लोक खूप श्रीमंत झाले. त्या ऊर्जा तर घेऊन घेतल्या, श्रीमंत झाले. पण म्हणते ना कुठेतरी एक मनात थॉट भेटल्यावर मग नकारात्मक ऊर्जा येते शेवटी. हा, भेटून तर राहिलं. त्या एका थॉटनी त्यांना सगळं नकारात्मक बनवून टाकलं आणि ते ज्या परिस्थितीमध्ये ते त्याच परिस्थितीमध्ये वापस आले. म्हणून मिकाऊसीने सांगितलं की प्यासे को ही पाणी पिलाय. बरोबर आहे ना, ज्याला तहान लागली त्यालाच पाणी द्यायचं, ज्याला लागली नाही तो साईडला ग्लास ठेवून तो पिणार नाही. म्हणजे रेकी मागितल्याशिवाय नाही.
हा एक रूल आहे इथे. रेकी जो मागन त्यालाच रेकी द्यायची. थोडं अनम्यूट करा, कोणाचा आवाज आहे? रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाही. दुसरं, हे मिकाउसीचे स्टुडंट आहे. ह्या मॅडम हवाई टकाटा 30 वर्षामध्ये यांना कॅन्सर डिटेक्ट झालेला होता. त्यानंतर आवाज माझा रिपीट येत आहे का? दुसरं कोणाचं तरी येतंय मॅडम. येत आहे ना इथे Background sound माझ्याकडे आहे. रिपीट. हा, रिपीट होऊन राहिला. बॅकग्राऊंड साऊंड नाही कुठेतरी. पण बॅकग्राऊंड साऊंड कुणाचंच नाहीये. आहे एक ओप्पो कोणीतरी जोडलाय ते. बघू मला कोणी व्हिडिओ ऑन केलाय तर. ओप्पो कोण आहे? नेहा. हा, बरोबर. अच्छा, नेहा होय का? हा, नेहाच कडला होय आवाज बहुतेक. त्यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झाला होता. तर त्या काळात बघा, त्या काळात कॅन्सर म्हटलं तर मग माणूस तो कॅन्सर नावानेच मरत होता कदाचित. आता तरी काही ना काही इलाज होऊन जातो, 3, 4, 6 महिने, 1 वर्ष जगून जातो. त्या मॅडमने ऑपरेशन करायला गेल्या. ऑपरेशन न करता त्यांना अशा कुठल्या तरी चिकित्सा, बाबा नॅचरल थेरपीचा शोध जपानमध्ये लागलाय. त्या मूळच्या जपानी होत्या, अमेरिकेला सेटल झाल्या होत्या. तेव्हा जेव्हा त्यांना कळलं की ही अशी कुठली तरी ऊर्जेचा शोध लागलाय, तर ते जपानमध्ये गेले आणि 6 महिने स्वतःवर ट्रीटमेंट केलं. त्या मॅडमचा कॅन्सर बरा झाला आणि त्या वयाच्या 60व्या वर्षापर्यंत जगल्या. एवढं सुंदर उदाहरण तेव्हाचं आहे. 1980 मधलं. 80 नाही, 80 नाही, थांबा सांगते मी, 1 मिनिट. 1900 केव्हाचं उदाहरण आहे ते? हो बरोबर, 1800 मधलं उदाहरण आहे. 1800 आपण याच होतं. दुसऱ्याच्या घरी असन, आपण झगडत असन दुसऱ्या ठिकाणी जाऊ. तू मैमे चालू असन आपली आपल्या हजबंड सोबत तिथं. मग तिथचं ते कर्मा घेऊन इथं आलो. असं आहे ते. चला आता बघू फॉरगिव्हनेस मेडिटेशन. दुसऱ्याला माफ करणं शिका. तुम्ही जर माफ करणार नाही तर तुम्ही कधीही पॉझिटिव्ह होऊ शकत नाही. म्हणून सगळ्यांना माफ करायचं आहे. माफ करणं एवढं इझी नाहीये. जेवढं एकाला भेटते तेवढं इझी नाहीये, पण करायचं. ज्यांना माफ करता आलं तो सुखी झाला आपल्या आयुष्यात म्हणून समजून जायचं. कसं असतं ना, शेवटी कर्माचंच ओझ आहे. आपण कोणातरी सोबत काहीतरी केलं असेल म्हणूनच त्या आपल्या वाट्याला त्या व्यक्तीनं ते केलं, बस एवढं समजून त्या व्यक्तीला माफ करून द्यायचं. आता तुम्ही जर माफ नाही कराल तर काही तुम्ही मागच्या जन्मात काही देव तर नाही होते, मग आम्ही कोणाचंच वाईट नाही केलं. आता देव, आता रामचंद्र, प्रभू रामचंद्र आपण देव म्हणतो, त्यांना तर पूर्ण म्हणते ना भारत, ते कधीतरी पत्नीसाठी चुकले म्हणून. मग आपण आपलं पकडून घ्यायचे कर्म. म्हणून सगळ्यांना माफ करायचं. ठीक आहे. या मेडिटेशन मध्ये लोकांना माफ करायचंय. कोणी तुमचा राग पकडला असेल, त्या व्यक्तीला आठवताच त्या व्यक्ती समोर आला की त्रास कोणाला होतो, बीपी शुगर कोणाचा वाढतो? आपला. आणि नसन बीपी शुगर तर होण्याचे चान्स बी 100%. म्हणून राग करायचा नाही. 100%. आणि बीपी शुगरच्या गोळ्या खाल्ल्या तर नाही. कोणाचाही नॉर्मल होत नाही बीपी शुगर. इकडे गोळ्या खातच नाही. राहून जातो, डॉक्टर साहेब बीपी वाढला. मग तुम्ही गोळ्या हो. खाताय तर बीपी वाढायलाच नाही पाहिजे, नॉर्मल राहायला पाहिजे बीपी. म्हणून होऊच द्यायचा नाही, म्हणून स्वतःला आनंदी ठेवायचं. म्हणून सोडून द्यायला शिका. एक सांगा, तुमच्याविषयी जर कोणी काही बोलत असेल, कोणीतरी येऊन काही सांगत असेल, तर त्यांच्याकडे लक्ष न देता स्वतःच्या याच्यात जगाचं. कारण त्यांच्याकडे जर लक्ष दिलं तर त्रास कोणाला होतो? सांगणाऱ्याला होतो का? सांगणारा घरी जातो ना, त्रास आपण करून घेतो. म्हणून सांगणाऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही. अचानक जवळच्या व्यक्ती दूर जातो, तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही केलं असतं, खूप कष्टाचे ओझे त्यांच्यासाठी वाहलेले असते, आणि कदाचितच तो तुमच्या एका थोड्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी किंवा रिझन बी राहत नाही, कधी कधी तो व्यक्ती आपल्या विरोधात जातो ना विरोधात. मग काय करतो आपण? कदाचित त्या गोष्टीला 10 वर्ष झाले असेल ना, 20 वर्ष झाले असेल ना, ते इथं छापून ठेवलंय आपण. मग त्याला कसं काढायचं? लिहून घ्यायचं, जाळून टाकायचं. बेस्ट तेच आहे सोल्युशन. साधी गोष्ट सांगते, एक प्रॅक्टिकल करून दाखवते तुम्हाला मी. शब्द कसे माइंडवर वर्क करतात ना, तीच ऊर्जा कशी फ्लो होते आपल्या जीवनामध्ये. ठीक आहे. असे हात रब करा आणि असे ठेवा. आता एक हाताला नकारात्मक म्हणा आणि एका हाताला पॉझिटिव्ह म्हणा, कोणतंही तुम्ही डिसाईड करा. ठरवला? एक हात नकारात्मक आहे, हा, त्याला आता बॅलन्स मध्ये ठेवा. आता या हाताला, नकारात्मक हाताला म्हणायचंय, बघा तू खूप नकारात्मक नाही, असंच ठेवा, असंच ठेवा, असं सोबत सोबत ठेवायचंय.
नकारात्मक हाताले म्हणा तू खूप नकारात्मक आहे, अफर्मेशन द्या त्याला. तू खूप नकारात्मक आहे, खूप नकारात्मक आहे. नाही नाही असं ठेवा, नूतन मॅडम असे ठेवा, असे सोबत सोबत. हा, आता त्या नकारात्मक हाताला अफर्मेशन द्यायचे. तू खूप नकारात्मक आहे, खूप नकारात्मक आहे, तू खूप नकारात्मक आहे, खूप नकारात्मक आहे, तू खूप नकारात्मक झालेला आहे, खूप नकारात्मक झालाय, तू खूप नकारात्मक झालाय, तू खूप नकारात्मक झालेला आहे, तू खूप नकारात्मक झालेला आहे, नकारात्मक झालेला आहे, नकारात्मक झाले, तू खूप नकारात्मक झालेला आहे, तू खूप नकारात्मक आहे, खूप नकारात्मक आहे, खूप नकारात्मक आहे, खूप नकारात्मक आहे. बघा, हात नकारात्मक म्हटलं ना तो खाली आला असेल. तुमचं अफर्मेशन नुसार काम करा. तुम्ही अफर्मेशन किती याने आले देता. म्हणजे शब्द बघा, त्या हाताला नकारात्मक वाटलं तर तो खाली गेला, त्या माइंडला नकारात्मक विचार करा, आणि त्याचा असर किती होईल जीवनावर. कट कट डिलीट डिलीट करून घ्या. कट कट डिलीट केलं. किती असर होईल, 1 मिनिट थांब जा. कुठल्याही व्यक्ती सोबत प्रेमाचे संबंध वाढवायचे ना, ते मेडिटेशन करून राहिले. फॉरगिव्हनेसचं एक प्रेयर म्हणायची आहे, सगळ्यांनी म्हणा. तुम्हाला ज्या कुठल्या व्यक्तीपासून त्रास होते, ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला किंवा तुम्ही त्याला दिला, त्याची जी ब्लेसिंग तुमच्यापर्यंत येऊन राहिली, तुम्हाला म्हणजे कसं आहे, त्याच्यासोबत बोला नाही तर नका बोलू, तरी तुम्हाला ते व्हायब्रेशन जाणवते, वाईट वाटते कधी कधी. तर एक प्रेयर म्हणायची, त्या व्यक्तीला समोर आणायचं आणि म्हणायची की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आपण पागल नाहीये, पण हा प्रयोग मानसिक रुग्णावर केलेला आहे. आपण पागल नाही, आपण तर शुद्ध आहे, म्हणजे चांगलंच आहे, आपण पॉझिटिव्ह आहे, अजून बी आपल्यावर आपलं काहीच बिघडलेलं नाहीये. तुम्ही क्लासला बसले म्हणजे तुम्ही चांगलेच आहे, एवढं समजून जायचं. हॉस्पिटलमध्ये एका सायंटिस्टने, डॉक्टरनी रिसर्च केला, जे पागल व्यक्ती आहे ना त्यांच्यावर रिसर्च केला. अर्ध्या व्यक्ती इकडे ठेवले, अर्ध्या व्यक्ती इकडे ठेवले, अर्ध्या व्यक्तीला गोळ्या दिल्या, अर्ध्या व्यक्तीला प्रेयर म्हणायला दिली. आता रिझल्ट कसा आला असेल, ज्यांना प्रेयर म्हणायला दिली ते दुरुस्त होऊन घरी गेले, आणि ज्यांना गोळ्या खायच्या होत्या ते गोळ्याच खात राहिले. एवढा पॉवर आहे रिझल्ट या प्रेयर मध्ये. म्हणून कुठलाही व्यक्ती असो, कुठलीही गोष्ट असो, समोर आणायचं, घर सोडून जायचं नाही. मी आता सांगतो, घर सोडून जायचं नाही, भांडण नाही, भांडण झालं तर सरळ त्याला व्यक्तीला समोर आणायचं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, छातीवर हात ठेवून 3 मिनिटं म्हणायचं. ठीक आहे, नक्की करून बघा, रिझल्ट खरंच येतो. आणि स्वतःवर प्रेम नाही किंवा स्वतःच्या शरीरासाठी तुम्ही एवढ्या वेदना दिल्या एवढ्या वर्षापासून, दुसऱ्यासाठी तुम्ही स्वतःच्या शरीराला किती दुखून घेतलाय, तर स्वतःच्या शरीराला सुद्धा म्हणायचं आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, स्वतःसाठी म्हणायचं. ठीक आहे, नक्की करा. आता एक मेडिटेशन घेते मी तुमचं. सगळेजण बसून जा, पाणी घेऊन या, मी थोडं तुम्हाला 2 मिनिटं देते. ठीक आहे. पाणी पाणी ला लो भाभी, पाणी. म्यूट आहे, म्यूट आहे. नेहा पाणी घे. घेतलं घेतलं पाणी. पाणी लो भाभी. हम्म? अरे अभी खाना खाई मैंने, पानी कौन सी पेट पे थी वो भी। थोड़ा सा थोड़ा सा थोड़ा सा, जैसा 1 घूंट आ सके वो, क्योंकि चार्ज करके देखिए. अच्छा तो मैं ला देना थोड़ा सा पानी, गिलास में पानी ला दे, थोड़ा सा ला दे। हाँ इतना सा लाई, देख कितना पानी लाई इसने, गिलास इतना बड़ा पानी दे। और ला दे थोड़ा सा, बाद में बता तुझे। थैंक यू, जाओ अभी सो जाओ, जाओ बाद में फोन देती मैं, जाओ। चाची है, प्राची, प्राची चाची है।
चला सुरू करू. हो कोणी बेडवर बसलं हो. असेल तर बसू नका. बेडवर नाही बसायचंय. खाली बसले. हा, खाली काही आसन टाकून द्या खाली. हा, जमिनीसोबत जुळून मेडिटेशन होत नाही. आज सगळा कचरा काढून फेकायचा आहे. जेवढं भरून ठेवलं ना एवढ्या वर्षाचं, सगळे आठवा. एका एकाला आठवा. घरी जा त्यांना तिथून आणा, मनामध्ये न काढा बाहेर. आठवू. पण सगळ्यांना काढून फेकायचं आहे. आज ठेवायचं नाही मनात कोणाला. त्या एका गोष्टीने आपल्याला त्रास होतो, म्हणून त्रास करून घ्यायचा नाही. चला सुरू करू. हो. थोडं मी अनम्यूट करते सगळ्यांना, म्हणजे मधामध्ये ना आवाज येतो ना तर डिस्टर्ब होते. ठीक आहे. चला सुरू करू. चला, डोळे बंद करायचे हलके. ज्यांचं रेकी झालाय तो रेकीला कॉल करा. व्हिडिओ ऑन. चला बसले, स्टार्ट करू. आज लवकरा सर्व दुःखांना. इथून पुढे तुम्ही थोडं 10 मिनिटं उठू शकणार नाही याची काळजी घ्या. कोणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. थोडं पाणी पिले का सगळेजण? ऍक्च्युली पाणी जवळ ठेवायचं नाही, प्यायचं आहे. कारण तुम्ही नकारात्मक ऊर्जा काढाल ना तर पाणी सगळ्यात जास्त कॅच करते नकारात्मक ऊर्जा, म्हणून पिऊन सोडून ठेवून द्यायचंय. चला, चेहऱ्यावर स्माइल क्रिएट करा. इमोजीवाली. इमोजीला आपला भाऊ बनवून टाका. इमोजीला आठवायचं. हसायचं असलं का इमोजीला आठवायचं. आता अंधारात बसल्यावर अंधारात कसं मेडिटेशन होईल मॅडम? थोडं प्रकाशामध्ये, म्हणजे मला दिसल्या तुम्ही की मी रेकी समजायची आहे 5 दिवस सगळ्यात पहिले. मग समजली की तुम्ही पुढच्या सेशनला, मी खरंच सांगते, व्हिडिओ ऑफच करणार नाही. ऑनच ठेवा लागेल तुम्हाला. ठीक आहे. चला, डोळे बंद करून बसायचं आहे. तळ हात आकाशाकडे मांडीवर ठेवायचे आहे. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांचं आवाहन करायचं आहे. हे ईश्वर गुरु, माझं हे मेडिटेशन सफलतापूर्ण होण्यास मला सहकार्य करा. हे ईश्वर गुरु, माझं हे मेडिटेशन सफलतापूर्ण होण्यास मला सहकार्य करा. चेहऱ्यावर हलकी स्माईल. हा सुंदर दागिना आपलाच आहे. आजच्या या ध्यान साधनेत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजची ध्यान साधना जेवढ्या सहजतेने स्वीकाराल तेवढा सुंदर अनुभव तुम्हाला येणार आहे. आजची ध्यान साधना जेवढ्या सहजतेने स्वीकाराल तेवढा सुंदर अनुभव येणार आहे. श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. एक डीप ब्रिदिंग करायचं आहे, होल्ड करायचं आहे आणि ब्रीद आउट करायचं आहे. डीप ब्रिदिंग, होल्ड and breathe out. Deep breathing. आवाज येतो का म्युझिकचा? आवाज येतो का प्राची? थोडं सांग बरं. येत नाही, आवाज नाही येतात. आता नाही. थांबशील चेक करतो मी 1 मिनिट. आता येतो? नाही. काहीच नाही. हळूहळू येतोय साऊंड. येतो का? हो, मला येत आहे आवाज. अच्छा, ठीक आहे. ठीक आहे. म्युझिक मध्ये थोडं ना मेडिटेशन छान होतं. माझा आवाज येतो का? हो, तुझा आवाज येतोय.
रिंकू मॅडम, माझा आवाज येतो? बिलकुल येत आहे मॅडम. आणि म्युझिकचा आवाज? नूतन म्युझिकचा आवाज मॅडम नाही येत आहे. येत आहे. नाही मॅडम, आता नाही येत आहे. ओके, थांबा थांबा, म्युझिकचा आवाज नाही. मी स्क्रीन शेअर करून लावते. 1 मिनिट मला वेळ द्या. कारण ना मी इतक्या वेळा मेडिटेशन केलं ना, मेडिटेशनचा रिझल्ट याच्यामध्ये खूप छान आहे म्युझिक मध्ये. आता सांगा, आवाज येतो का? नाही. म्युझिकचा आवाज साऊंड नाही वाढव येणार ना? ताई. नाही, साऊंड हे आहे. आता कर. आवाज वाढव, फुल कर. आता नाही. नाही. काहीतरी इश्यू करायला लागेल, ते बॅग माहित नाही. ठीक आहे, करा, असंच करा. नंतर पाहते मी दुसरी सेटिंग नंतर. ठीक आहे. एक डीप ब्रिदिंग, डोळे बंद, होल्ड and breathe out slowly. Deep breathing, hold and breathe out. आजच्या या ध्यान साधनेत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजची ही ध्यान साधना जेवढ्या सहजतेने तुम्ही स्वीकाराल, तेवढा सुंदर अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. पाठीचा कणा ताठ, 2 हात नमस्कार स्थितीमध्ये जोडलेले, डोळे हलके बंद. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांचं आवाहन करायचं आहे. आज आपण ही मनोशुद्धीची प्रार्थना करत आहे. वर्षानुवर्षे हात खाली, वर्षानुवर्षे मनावर असलेले ओझे जे आपण धारण केलेले आहे, ते द्वेषाचे असू शकतात, रागाचे असू शकतात, ते क्रोधाचे सुद्धा असू शकतात, किंवा कुणाचे दुःखाचे असू शकतात. आज या सर्व दुःखातून तुम्ही ईश्वराला मदत मागा. आजपर्यंत जीवन जगत असताना आपण स्वतःची खूप हेळसांड केली, स्वतःकडे कधी लक्षच दिलं नाही. आज नव्याने स्वतःला भेटूया, एक घट्ट अशी मिठी मारूया स्वतःलाच. चला तर मग या सुंदर यात्रेला, या यात्रेमध्ये तुम्हाला हात खाली करा नूतन मॅडम. या यात्रेमध्ये तुम्हाला मांडीवर ठेवा, तळहात आकाशाकडे, हात बस, रिलॅक्स बॉडी करून बसा. या यात्रेमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये परम सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्याचा प्रवास मिळणार आहे. या सुंदर जीवन यात्रेचा आनंद घ्यायचा आहे. त्यात तुम्हाला फक्त आणि फक्त जे पाहिजे तेवढंच ठेवायचं आहे, आणि जे नाही पाहिजे ते सहजतेने काढून फेकायचं आहे. जेवढ्या सहजतेने अलाव कराल ना स्वतःला, तेवढा सुंदर अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनात येणार आहे. मला माहित आहे तुम्ही तुमच्या जीवनात अनेक दुःख सहन केले, खूप कष्ट सहन केले असेल कदाचित. आज या क्षणी तुमच्या जीवनात कारणीभूत असणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय. त्या प्रत्येक व्यक्तीला डोळ्यासमोर घेऊन या आणि त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय. आज या क्षणी तुमच्या जीवनात कारणीभूत असणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय. अगदी सहजतेने समोर घेऊन या, विसरून जा त्यांनी तुमच्यासाठी काय केलं, सगळं विसरून जा. फक्त त्याला समोर घेऊन माफ करायचंय. फक्त त्याला समोर घेऊन फक्त माफ करायचंय. फक्त माफ करायचंय आणि स्वतःला आतमधून पूर्णपणे हलकं करून टाका.
जोपर्यंत तुम्ही माफ करणार नाही तोपर्यंत आतमधून तुम्हाला ती हलकी फिलिंगच येणार नाही. म्हणून अगदी सहजतेने माफ करून टाका त्यांना. माफ करणं खूप कठीण आहे, कारण समोरच्या व्यक्तीने दिलेलं दुःख कदाचित खूप हाय लेवलचं असेल. पण त्या दुःखांना आठवून तुम्हाला जो रोज त्रास होतो, ज्या वेदना तुम्हाला होतात, त्या पुढे नको म्हणून त्या व्यक्तीला माफ करायचंय. अगदी लहानपणापासून ज्या व्यक्तीने दुःख दिलं असेल तुम्हाला, ज्या वेदना दिल्या असेल, अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय. अशा प्रत्येक व्यक्तीला समोर घेऊन या आणि माफ करायचंय. आजपर्यंत जन्मापासून तुम्ही ज्या ज्या व्यक्तींना गमावलं असेल, कायमस्वरूपी गमावलं असेल, त्या व्यक्तींना समोर आणायचंय. अगदी माफ करायचंय आणि त्यांना माफी मागायची आहे. ज्या व्यक्तीची आठवण येतात, मन व्याकुळ होतं, त्या दुःखाला बाहेर काढायचं आहे आज. अगदी सहजतेने सोडून द्यायचंय त्यांना. कळत न कळत त्या व्यक्तीकडून आपल्याकडून झालेल्या चुका असतील, काही दुःख झाले असेल, त्यांना माफ करायचंय, माफी मागायची आहे. त्यांना सहजतेने माफ करायचंय आणि माफी मागायची आहे. कोणी शब्दांनी, कोणी कृतीने दुखावलं असेल, प्रत्येक व्यक्तीला माफ कराच. त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. त्या प्रत्येक व्यक्तीला समोर घेऊन या आणि माफ करा. प्रत्येक व्यक्तीला अगदी सहजतेने समोर आणा त्याचा चेहरा आणि माफ करायचंय. तुम्ही सहन केलेले दुःख कमी आहे की निश्चित मोठे आहे हे तुम्हालाच माहिती आहे. पण आपल्याला या आरोग्यासाठी सर्वांना माफ करायचं आहे. आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी सर्वांना माफ करायचं आहे. आपलं असणं महत्वाचं आहे, त्यासाठी सर्वांना माफ करायचं आहे. एकदा माफ करून तर बघा. अगदी लहानपणापासून एखादी कटू आठवण येताच, जेवढा आठवण तेवढं त्रास फक्त तुम्हाला होतो. त्या त्रासासाठी जबाबदार व्यक्तीला माफ करायचंय. माफ करा. कधी त्या व्यक्तीची आठवण येताच क्रोध येत असेल, कधी डोळ्यांच्या धारा वाहत असेल, आज या सर्वांना, या सर्व ऊर्जांना बाहेर काढायचंय. ती व्यक्ती नसून ती फक्त ऊर्जा आहे आपण पकडून ठेवलेली. त्या सर्व ऊर्जांना बाहेर काढायचंय. अगदी सहजतेने बाहेर काढायचंय. माफ करा आणि माफी मागा. फक्त माफ करायचंय आणि माफी मागायची आहे. फक्त माफ करायचंय आणि माफी मागायची आहे. फक्त माफ करा आणि माफी मागायची आहे. या शरीरावर आपण आजपर्यंत खूप अन्याय केला. कधी या शरीराकडे तुम्ही लक्षच दिलं नाही. ज्या शरीराचं असणं तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे, त्या शरीराची तुम्ही किती हेळसांड केली आजपर्यंत. या सृष्टी निर्मात्यांनी आपल्याला सुंदर डोळे दिले बघायला, कान दिले ऐकायला, तोंड दिलं बोलायला. हे सुंदर शरीर खूप लोकांच्या नशिबी नाही हो. पण आपण साधं थँक्यू सुद्धा कधी म्हटलं नाहीये शरीराला. आज सहजतेने थँक्यू करायचं आहे. सर्वात शेवटी आपण स्वतःचा नंबर लावतो, स्वतःला माफच करत नाही. एकदा ह्या स्वतःकडे लक्ष द्या. या हातांकडून खूप काम करून घेता तुम्ही दिवसभर. कधीतरी या हाताला धन्यवाद म्हटलं का? आज त्या हातांना एकदा धन्यवाद तर म्हणा, की तुझं असणं माझ्यासाठी किती महत्वाचं आहे. कितीतरी लोक आहे असे की त्यांच्याजवळ हात नाही, मग माझ्याजवळ 2 हात आहे, याचं असणं माझ्यासाठी किती महत्वाचं आहे. थँक्यू सो मच माझ्या हातांसाठी. आज आपण शेवटी स्वतःचा क्रमांक लावतो. आयुष्य एवढं सुंदर आहे की जगता जगता स्वतःला थोडाही रिस्पेक्ट आपण दिलेला नाही. आज कल्पना करा, दोनही हातांनी स्वतःला घट्ट मिठी मारा. फक्त कल्पनेमध्ये फक्त तुम्ही आता. या कल्पनेमध्ये फक्त तुम्ही आहे आता. फक्त स्वतःला घट्ट अशी मिठी मारायची आहे. फक्त घट्ट अशी मिठी मारायची आहे आणि स्वतःला माफी मागायची आहे. फक्त स्वतःला माफी मागायची आहे आता, की मी तुझ्यावर खूप अन्याय केला एवढे वर्ष. फक्त आणि फक्त स्वतःला माफी मागायची आहे. स्वतःला वेळ दिला नाही कधी, स्वतःची काळजी केली नाही कधी. परिवार, कुटुंब, नातेसंबंध
सर्वांना साळून तुम्ही आज या देहाला शेवटी ठेवलं ना. आपलं पहिलं घर म्हणजे आपलं देह. जोपर्यंत प्राण नावाची ऊर्जा या देहात आहे तोपर्यंत तुमचं अस्तित्व आहे. या देहाला एकदा तरी धन्यवाद करा. आपले जोडीदार, आपले मुलं, आई वडील तोपर्यंतच आहे जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे. हे प्राण संपले ना तर सर्व नातेसंबंध तिथेच संपून जातात. आपलं असणं किती महत्वाचं आहे या असण्यासाठी एकदा धन्यवाद करा. स्वतःला घट्ट अशी मिठी मारा पुन्हा एकदा. आय लव्ह यू माय सेल्फ म्हणा. आय लव्ह यू माय सेल्फ. आय लव्ह यू माय सेल्फ. तुम्ही खुश असाल तर सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, घरातल्या जबाबदाऱ्या, तुमच्या जबाबदाऱ्या. आज संकल्प करायचा एक. आज एक संकल्प करायचा आहे की जे काही अन्याय तुम्ही स्वतःवर केले आहे त्यासाठी तुम्ही स्वतःला जस्ट सॉरी म्हणायचं आहे. फक्त स्वतःसाठी सॉरी म्हणायचं आहे आज. आजपर्यंत जेवढे अन्याय तुम्ही स्वतःसाठी केले फक्त आणि फक्त दुसऱ्यांसाठी जगलात, तुमच्याकडे लक्ष सुद्धा होतं नाही, त्यासाठी एकदा फक्त सॉरी म्हणायचं आहे स्वतःला. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांना थँक्यू करायचं आहे मनोमन. मनोमन दोन्ही पायांना बघा. या पायांनी आपल्याला आपल्या शरीराचं ओझं उचललंय एवढ्या वर्षापासून. एकदा या पायाला धन्यवाद करा. 2 पाय, 2 गुडघे, कधी वेळच काढली नाही आपण यांचं परीक्षण निरीक्षण करण्यासाठी. आज बंद डोळ्यांनी पूर्ण शरीराचं निरीक्षण करा आणि धन्यवाद करा. बंद डोळ्यांनी संपूर्ण केसापासून तर नखापर्यंत पूर्ण शरीराचं निरीक्षण करा आणि धन्यवाद करा. या देहाला सांगा तू आहे म्हणून मी आहे. मी तुझ्यावर प्रेमच करत नाही, आजपर्यंत कधी केलंच सुद्धा नाही, पण मी आता इथून पुढे फक्त तुझ्यावर प्रेम करेल. आता मी इथून पुढे फक्त मी तुझ्यावरच प्रेम करेल. थँक्यू सो मच तुझ्यासाठी. थँक्यू सो मच तुझं माझ्यासाठी असण्यासाठी. थँक्यू सो मच. एवढे सुंदर डोळे ज्यांनी जग बघू शकता त्या डोळ्यांना एकदा थँक्यू बोलायचं आहे. स्वतःला डोक्याच्या केसापासून तर पायापर्यंत निरीक्षण करायचं आहे आणि जिथे कुठे सफरिंग आहे ते सर्व सफरिंग जस्ट अलाउ करून बाहेर काढून टाकायचं आहे. फक्त अलाउ करा. तुम्ही जेवढं सुंदर अलाउ कराल ना तेवढं सुंदर ते सहजतेने निघून जाणार आहे. सिंगल लोकांना जीवन जगणं किती कठीण असतं हे तुम्हाला सुद्धा माहित आहे. ते आपल्यासोबत तर आपण आपल्यासोबत झालं नाही म्हणजे आपण भाग्यशाली आहे म्हणून आज स्वतःला भाग्यशाली म्हणा. या ब्रह्मांडातील मी सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे कारण माझं असणं महत्वाचं आहे म्हणून मी भाग्यशाली व्यक्ती आहे. आपल्याजवळ खूप काही आहे, आपण त्यांना थँक्यूच कधी म्हटलंच नाही. ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहता त्या वास्तूला एकदा थँक्यू म्हणायचं आहे. ज्या ब्रह्मांडाने आपलं इतकं सुंदर जग दिलं त्या ब्रह्मांडाला थँक्यू म्हणायचं आहे. ज्या मातापित्यांनी तुम्हाला जन्म दिला त्यामुळे सुंदर जग बघू शकले तुम्ही, त्या मातापित्यांना एकदा धन्यवाद करायचा आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. कळत न कळत आयुष्यामध्ये काटे निर्माण केलेले आहे आपणच. आता फक्त प्रत्येक श्वासासोबत आपली ऊर्जा असेल. इथून पुढे प्रत्येक श्वासासोबत फक्त आणि फक्त तुमची आणि तुमचीच ऊर्जा असेल, ती पण पॉझिटिव्ह. आनंदाचा अनुभव करणार आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि या आयुष्याला दिव्य रेखेसोबत पूर्ण करायचं आहे. मनात म्हणायचं आहे की मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड गिव्हिंग मी एव्हरीथिंग वॉन्ट. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. एकदा म्हणा स्वतःला मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड गिव्हिंग मी एव्हरीथिंग वॉन्ट. थँक्यू सो मच गॉड. थँक्यू सो मच. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये आलेली आहे, तुमच्या डोक्यावर आलेली आहे. बघा एक दिव्य प्रकाशाचा स्रोत तुमच्या डोक्यावर आलेला आहे.
आणि तू संपूर्ण तुमचं शरीर व्यापून टाकत आहे हा प्रकाश. संपूर्ण तुमचं शरीर 7 चक्र आणि ओवराला संपूर्णपणे व्यापून टाकत आहे हा दिव्य प्रकाश. संपूर्ण शरीर 7 चक्र ओरा, बुद्धी, मन, प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक सेल्स मध्ये ही दिव्य ऊर्जा पोहोचलेली आहे तुमची. प्रत्येक ऑर्गन सेल्स मध्ये ही दिव्य ऊर्जा पोहोचलेली आहे तुमची. शरीरावर जिथे वेदना असेल, दुःख असेल, तिथे या वेदना पोहोचलेल्या आहे बघा. जिथं कुठे तुम्हाला दुखत असेल, जिथं वेदनाचे ओझे असेल तुमच्या, तिथे या वेदना पोहोचलेल्या आहे. वेदना पोहोचलेल्या बघा. जिथे कुठे दुख नाही तिथे घेऊन जा. सगळी ही एनर्जी त्या जागेवर घेऊन जायची आहे. जिथे कुठे वेदना आहे बघा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा त्या वेदनावर घेऊन जायचं आहे. कुणाला तणाव असेल त्या तणावाच्या ठिकाणी घेऊन जा. कुणाचं गुडघे दुखत असेल, कुणाची कंबर दुखत असेल, कुणाचं काही दुखत असेल, तिथे घेऊन जा त्या भागावर ही ऊर्जा. आणि बघा तुमचं दिव्य हिलिंग करत आहे. तुमचं एक दिव्य सकारात्मक हिलिंग करत आहे. दिव्य सकारात्मक हिलिंग होत आहे तुमचं. दिव्य सकारात्मक हिलिंग होत आहे. व्हिज्युअलाइज करा त्या ऊर्जांना. एक दिव्य सकारात्मक हिलिंग होत आहे. श्वासाकडे लक्ष द्यायचंय हळूहळू. आणि जस्ट रिलॅक्स रिलॅक्स होऊन वापस यायचंय. जस्ट रिलॅक्स. वापस यायचंय. कुणाला ऊर्जा जाणवल्या सांगा. कुणाला हलकं वाटत आहे अनम्यूट करू शकता आता, करा. मॅडम तुम्ही हिलिंग बोलता ना त्या टायमाला ते रेड म्हणजे जिथे त्रास होतो ना तिथे दिसतं तसं ते. काय दिसतं? कलर दिसला? हो, ते चक्राचे कलर असतात. रेड कलर दिसला मॅडम. मूलाधार चक्राचा कलर आहे. पैशाची बारिश होऊन राहिली सध्या आपल्याकडे. 2चे 10 टिफिन झाले ना, हो मॅडम. तोच रिझल्ट आहे. आणि चांगलं आहे ते मूलाधार चक्र ऍक्टिव्ह करणं. म्हणजे हे बघा, आपल्याला जे लेझीनेस वाटते ना, काम करायची इच्छा नाही होत ना, ऍक्टिव्हपणा जर आला असेल तुमच्यामध्ये आता, पहिल्यापेक्षा आता जास्त काम करण्याची इच्छा होते, ते चक्र ऍक्टिव्ह झाल्याने. आणि तुमचा तर सगळ्यात भारी रिझल्ट आहे, मी खरंच सांगते. ह्यात तर थोड्या पॉझिटिव्ह होत्या, पण तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये होते ना, तिथनं तुम्ही स्वतःला बाहेर काढलं. मला नाही वाटत होतं निघाल म्हणून, कारण तुम्ही काही दिवस काहीच केलं नाही, पण निघाल्या नक्की. चांगलं वाटलं. थँक्यू थँक्यू. रिझल्ट आहे ना महत्वाचं आहे. बरोबर. जाणवले का ऊर्जा? रुक्मिणी मॅडम तुम्ही सांगा. आत्ताच मेडिटेशन झालं स्वातीताई. थोडंसं आधी जॉईन व्हायचं होतं ना. हो, जरा मला थोडं जरा महत्वाचं एक काम होतं, त्यामुळं मला नाही हे करता. अच्छा Sorry. ठीक आहे. चला समोरचं शिकवते. झोप लागत आहे? झोप लागत होती मेडिटेशन मध्ये. अच्छा, ती नकारात्मक ऊर्जा असली की झोप येतं. मॅडम असं मला तर असतं. मॅडम हो, मला सांग. तर मस्त छान पैकी मस्त वाटलं. आणखीन मला ब्लू कलर आणि पर्पल कलर दोन्ही दिसले गोल गोल गोल. ब्ल्यू आणि पर्पल दोन्ही चक्र ऍक्टिव्ह झाले. तुमचे इंटेन्शन येऊन राहिलं ना, तुम्ही सांगून राहिले ना मला इंटेन्शन चांगले येत आहे, तर ते दोन्ही चक्र ऍक्टिव्ह झाले. चांगले झाले. 7 चक्र मेडिटेशन केलं का आज? नाही, 7 चक्र नाही. फॉरगिव्हनेस, नकारात्मक ऊर्जा, लोकांना माफ करायचं आहे, ते बाहेर काढायचे आहे. ज्यांनी अच्छा, केलं त्यांना खरंच रिझल्ट येतो, आणि ज्यांनी नाही केलं आणि त्यांना खरंच येत नाही. आता जसं रुक्मिणी मॅडमला झोप येत आहे, झोप ही एक साईन आहे. तुमच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ना, त्या नकारात्मक ऊर्जा जर हाय लेवल मध्ये असल्या ना, तर तुम्हाला झोप लागते. पण मिस केलं मी चांगला प्रोग्राम. ठीक आहे. चला आता बघू रेकीचे 5 तत्व. आता घेऊ की जाऊ देऊ, कारण 3 वाजले. असू देऊ क्लास उद्या इथेच, उद्या घेते. ठीक आहे.